नमस्कार. सत्यप्रकाश न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सध्या चाकूर पंचायत समितीच्या समक्ष आमरण उपोषणासाठी उपोषणकर्ते रमाकांत विश्वनाथ कांबळे आणि सौ शीतल अमोल कलवले हे बसलेले आहेत. तर या संदर्भात नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत त्या बॅनरच्या माध्यमातून आपल्या समक्ष दिसतच आहेत. तरीसुद्धा खुद्द रमाकांत विश्वनाथ कांबळे उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय बावलगाव तशा मागण्या त्यांच्या रास्त आहेत. त्या शासन दरबारी पोहोचणं हे आपलं सर्वांचं काम आहे. तरी आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात जाणून घेऊया. तर आपण उपोषणासाठी नेमकं काय काय मागण्या घेऊन बसलेले आहात? माझ्या नेमकं मागण्या येतात की चौकशी करावी या शेततळ्याची. 3 पाझर तलाव आहेत. 3 पाझर तलावामध्ये एकामध्ये 2, एकामध्ये 2 आणि एकामध्ये 1 शासन क्षेत्रामध्ये खोदकाम झालेलं आहे त्याचं. आणि त्याचा माझ्यापाशी पुरावा पण आहे. आठ पण आणणे त्या क्षेत्रात. आणि त्याच्या संदर्भामध्ये मी पत्र 23 तारखेला बी डी ओ साहेबांना मी पत्र दिलेलं आहे. 23 तारखेला जिल्हाधिकारी, बी डी ओ साहेब, शिवसाहेब, उपपाटबंधारे विभाग, तहसीलदार साहेब यांना पत्र देऊन देखील आपल्या त्या पत्राची कसलीच काही दखल घेतलेली नाही. त्यांनी दखल नाही घेतली म्हणून मी परत 5 तारखेला त्यांना पत्र दिलेलं आहे. बाबा माझ्या पत्राची का बरं दखल घेतली नाही. तर त्यांनी आणि आम्हाला उडवायची उत्तर द्यायला चालू केलं. नाही येऊ, उद्या येऊ, परवा दिवशी असं दिलं. आणि का आमच्या कशाची दखल घेतली नाही. त्यांना सांगितलं मी तोंडी साहेब त्यांनी पत्र पण दिलेलं आहे की मी 5 तारखेला 11 तारखेला मी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसणार आहे. बसा म्हणलं. पहा बघा, सामान्य लोकांच्या मागण्या शासन दरबारी कशा पद्धतीनं हुडकावून लावल्या जातात याचं प्रचिती आपल्याला आता झालेली आहेच. या ठिकाणी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या गावातील मित्रपरिवार वगैरे आलेला आहेच. तसेच शासनाचे जे काही कार्यकारी मंडळातील म्हणजे हे प्रशासकीय अधिकारी लोक असतात, हे आपल्या मागण्या लोकांनी ज्या रास्त मागण्या करत आहेत त्या मागण्या कशा पद्धतीनं धुडकावून लावतात. म्हणजे सामान्य जनतेबद्दल यांच्या मनात कळवळा असायला पाहिजे, पण तो आपल्याला दिसून येत नाही. त्यांच्याकडे तसे लेखी पत्र दिलेले, त्याची ओसी वगैरे त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि शेवटी आमरण उपोषणासाठी त्यांना आज पंचायत समिती कार्यालय चाकूर या ठिकाणी बसावं लागलेलं आहे. तर या ठिकाणी VS पॅन्थर्स युवा संघटन महाराष्ट्र राज्य शरद किनीकर जिल्हाध्यक्ष यांची या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे. आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. तर वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत त्यांनी माहिती पोहोचवलेली आहे. तरीसुद्धा आणखी शासन कशा पद्धतीनं म्हणजे प्रशासन कशा पद्धतीनं त्यांची दखल घेतं आहे बघूया. तर धन्यवाद. सत्यप्रकाश न्यूज चॅनल, लातूर.